आता सुरुवातीला बीडमधून मोठी बातमी. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलेला आहे। याबाबतचं पत्र आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना पाठवलं असून यामध्ये मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेटनुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। राज्यात मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता बंजारा समाजाला देखील अशाच पद्धतीने लागू करावं आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। आणि या दरम्यान आता धनंजय मुंडे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, काय अपडेट? मंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस त्यांना पत्र लिहिलं आहे। त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला हैदराबाद स्टेट गॅझेटियर या गॅझेटियरमध्ये बंजारा समाज लमान या नावानं ओळखला जातो आणि 1948च्या अगोदर एसटी मधलं आरक्षण मिळत होतं। त्याचबरोबर त्यांनी रेफरन्स एक गॅझेटियर मधला पुरावा देखील त्या पत्रामध्ये दिलेला आहे आणि या पुराव्याच्या आधारे त्यांना एसटी प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षण देण्यात देखील मागणी केली। विशेष म्हणजे यामध्ये 1948च्या अगोदर हा बंजारा समाज एसटी मध्ये होता, नंतर मात्र मराठवाडा हा महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतर तिथून पुढे ओबीसी मध्ये त्याला असा देखील उल्लेख त्यामध्ये करण्यात आला। त्यामुळे धनंजय मुंडे त्याचबरोबर गटाचे अजय पंडित यांनी देखील मागणी केली। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून सुरेश, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तिकडे सोलापूरच्या कुडू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉलमुळे सध्या कुडू गाव हे चांगलंच चर्चेत आलेलं आहे। याच कुडू गावात मुरुम उत्खननाप्रकरणी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, तसंच कुडू गावाची बीडशी होत असणारी तुलना याच्या निषेधार्थ आज कुडू गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलेली आहे। आज सकाळी साधारण 10 वाजता कुडू गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन बंद पाळणार आहेत। शिवसेना ठाकरेंच्या मुंबईतील आमदार खासदारांची सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होते। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर ही बैठक होते आणि 2 दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंच्या सविस्तर झालेल्या बैठकीनंतर या पक्षांतर्गत बैठका होत आहेत। अशाच बैठका काल मनसेने देखील घेतल्या होत्या आणि त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार जुळलेले आहेत। तसंच दोन्ही पक्षांच्या आमदार, खासदार आणि स्थानिक जिल्हा प्रमुखांच्या मनोमिलनासाठी पक्षप्रमुखांनीच आता पुढाकार घेतलाय। आज मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या प्रमुख सहकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य तसंच महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते।